नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीम मराठीमध्ये स्वागत। बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। तेथील डॉक्टरांनी डिलिव्हरी झाल्यानंतर जन्मलेल्या बाळाला मृत घोषित केलं आणि त्याचा अंत्यविधी करण्यासाठी त्या कुटुंबाने त्याला घरी आणलं। अंत्यविधी सुरू असतानाच हे बाळ रडू लागलं आणि तात्काळ या कुटुंबाने त्या रुग्णालयामध्ये धाव घेतली आणि तेथील आयसीयू मध्ये या रुग्णालयामध्ये त्या बाळावर उपचार सुरू केले। आता बाळ ठणठणीत आहे। मात्र या प्रकरणी या कुटुंबाने कुठलीही तक्रार दिली नाही। मात्र हा सगळा प्रकार धक्कादायक असल्यामुळे प्रवाची चौकशी करून त्याच्यावरती कारवाई होणार का याकडे पाहिलं जात आहे। ही घटना नेमकं कशी घडली जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। मागच्या काही दिवसापासून बीडमध्ये सातत्यानं घडामोडी घडत आहेत। बीडमधल्या घडामोडी थांबायचं नाव घेत नाहीत। सातत्यानं घडामोडी घडत आहेत, त्यामुळे राज्यामध्ये बीडचं नाव चर्चेमध्ये आहे। आता बीड जिल्ह्यामध्ये अजून एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे आणि ही घटना अतिशय धक्कादायक आहे आणि विचार करायला लावणारी आहे। केज तालुक्यामधल्या होळ गावातील घुगे कुटुंब अंबाजोगाईच्या रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयामध्ये गेलं होतं। तेथे रुग्णालयामध्ये गेल्यानंतर एक मुलगी डिलिव्हरी झाली। डिलिव्हरी झाल्यानंतर तिला मुलगा झाला। झालेल्या मुलाला त्या डॉक्टरांनी तात्काळ लगेचच मृत घोषित केलं। मृत घोषित केल्यानंतर त्या घुगे कुटुंबियांनी आपल्या होळ या गावी अंत्यविधीसाठी त्या मुलाला आणलेलं होतं। अंत्यविधीची सगळी तयारी सुरू असतानाच हे मुलगा रडू लागला आणि खळबळ उडाली। त्यानंतर या घुगे कुटुंबियाने तात्काळ त्या रुग्णालयामध्ये धाव घेतली आणि त्या मुलाला त्या ठिकाणी ऍडमिट केलं। त्याच्यावरती आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। उपचार सुरू असताना आता बाळाची तब्येत ठणठण असल्याची समजते। मात्र हा सगळा प्रकार किती गंभीर आहे आणि किती डॉक्टरांचा निष्काळजीपणा आहे यावरून पुन्हा एकदा ही घटना लक्षात येते। या निष्काळजीपणाबद्दल या डॉक्टरांची चौकशी केली पाहिजे, त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जात आहे। मात्र या कुटुंबाने कुठलीही अद्याप तक्रार दाखल केली नसल्याची पुढाऱ्यांनी प्रकाशित केलेल्या बातमीमधून समोर आलेलं आहे। मात्र यावरती कारवाई व्हावा अशी मागणी आता केली जात आहे। रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयामधील अंतर्गत आता प्रशासनाने चौकशी करून आणि या रुग्णालयातील या डॉक्टरवरती काय चौकशी करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।